जबरदस्तीचे लग्न भाग 5. दुसऱ्या दिवशी. पण यार वहिनी, तू आज आली असतीस तर बरं झाली असते. पूनम बोलत बोलत रूमच्या बाहेर आली. तिने वहिनी शब्द उच्चारताच राजने कान पूनमच्या फोन कॉलकडे टवकारले. नंदिनी म्हणाली, सॉरी पूनम, आज आली असते मी, पण बाबांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे उद्याची. माझं खरंच आज येणं नाही होणार आहे. वाटल्यास मी उद्या दवाखान्यातून आल्या आल्या घरी येते. पूनम म्हणाली, पण वहिनी, माझ्या कॉलेजमध्ये साडी डे आहे परवा आणि मला तुझ्यापासून साडी नेसायची शिकायचे होते. तू खूप छान नेसते ना ग साडी म्हणून. पूनम डायनिंग टेबलवर बसत नंदिनी म्हणाली, अगं शिकायचे काय आहे त्याच्यात, मी देईन ना तुला नेसून. तुला शिकायची काय गरज आहे. पूनम म्हणाली, पण वहिनी, मला शिकून स्वतः नेसून पाहायची होती. पूनम बारीक तोंड करत म्हणाली, अगं मग मी शिकवेल ना तुला नंतर कधीतरी. सध्याच्या प्रोग्रामला मी नेसून देईल. पुढच्या वेळी प्रोग्राम असला की तूच नेस मग स्वतःच्या हाताने. नंदिनी थोडी हसतच बोलली. पूनम म्हणाली, ओके कोई नाही, पण वहिनी तू उद्या पक्का या, नाहीतर परवा माझी पंचायत व्हायची. नंदिनी म्हणाली, हो ग पूनम, मी नक्की येईन उद्या, तू टेन्शन घेऊ नको. पूनमचं लक्ष समोर बसलेल्या राजकडे गेलं, जो तिचं बोलणं कान ऐकत होता. पूनम म्हणाली, अच्छा वहिनी, दादा माझ्या समोरच बसला आहे, त्याच्याशी बोलायचं असेल ना तुला, मी त्याला देते फोन. पूनम राजच्या हातात फोन देत म्हणाली. पूनम म्हणाली, मी काय बोलणार तिच्याशी. अचानक फोन दिल्याने राज गोंधळूनच बोलला. पूनम म्हणाली, दादा वहिनीसोबत काय बोलायचं ते पण मी सांगू का तुला. आता बोल लवकर, वहिनी वाट बघत असेल तुझी फोनवर. राजने गडबडच मोबाईल कानाला लावला, पण मोबाईल कानाला लावूनही दोघांना कळत नव्हतं काय बोलायचं ते. आज अशा प्रकारे एकमेकांशी मोबाईलवर बोलण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. पण त्या कानांना फक्त स्वतःच्या हृदयांची बुलेट ट्रेनच्या स्पीडने वाढणारी धडधड आणि त्यामुळे एकमेकांचे फोनवर आदळणारे श्वासच तेवढेच ऐकू येत होते. कालची पूर्ण रात्र त्यांनी एकमेकांच्या विचारांत घालवलेली होती. कदाचित त्या अस्थिर विचारांना या शांततेत पूर्ण विराम द्यायचा ते प्रयत्न करत होते. नंदिनी म्हणाली, तुझा नाश्ता झाला का. शेवटी नंदिनीनेच त्याच्या पसरलेल्या ऑकवर्ड शांततेला तोडत काहीतरी विचारलेच म्हणून विचारले, पण तिच्या त्या 2 शब्दांच्या विचारपूसनेही तो सुखावून गेलेला होता. क्षणात त्याचे मन आकाशाला गवसणी घालत नाचू लागले होते, पण या नाचण्याच्या नादात तो तिला उत्तर देणे विसरून गेला होता. पूनम म्हणाली, दादा बोल ना काहीतरी, असा पुतळ्यासारखा काय बसून आहेस. तो खूप वेळ बोलत नाहीये हे पाहून पूनम म्हणाली. पूनमच्या बोलण्यामुळे त्याचे आकाशात नाचत असलेले मन क्षणात खाली आले. राज म्हणाला, हो माझं झालंय, तुझा. राज गडबडत नंदिनीला म्हणाला. नंदिनी म्हणाली, हो माझा पण. आणि आता पुन्हा एक शांतता पसरलेली होती. काय बोलावे ते दोघांनाही कळत नव्हते, पण फोन ठेवायला मनही होत नव्हते. त्या शांततेतही तो तिला अनुभवत होता आणि ती त्याच्या एकलियन चालणाऱ्या श्वासांना ऐकत होती. ओके, तर मी ठेवते फोन. त्या शांततेला तोडत नंदिनीनेच फोन कट केला. हे देवा, हे काय झाले होते मला. माझे हार्टबीट एवढे का वाढले त्याच्याशी बोलताना. नंदिनी स्वतःच्या हृदयांवर हात ठेवत बोलत होती. पूनम म्हणाली, काय दादा, वहिनीशी तुला बोलायला सांगितले होते, शांत बसायला नाही. राज म्हणाला, तू मला असा अचानक का फोन दिला. मला काय बोलावं ते कळलेच नाही मग. पूनम म्हणाली, दादा तू स्वतःच्या बायकोशीच बोलत होतास ना. पूनम म्हणाले. राज आवाज चढवत पूनमला म्हणाला, नाहीतर काय, तू तर असं बोलत आहेस जसा पहिल्यांदाच वहिनीशी फोनवर बोलतोस. तुला काय माहिती मी पहिल्यांदा तिच्याशी फोनवर बोलत होतो की नाही. राज म्हणाला, तू कधी घेतलास तिचा नंबर. पूनम म्हणाली, तुझ्या मोबाईलमधूनच घेतला मी. राज म्हणाला, काय. पूनम म्हणाली, हो, वहिनीचा नंबर मी तुझ्याच मोबाईलमध्ये सेव्ह केला होता ना. राज म्हणाला, काय, कधी. पूनम म्हणाली, दादा तुला अजूनही माहीत नाही का. तरीच तू वहिनीशी बोलायला एवढा घाबरत होतास. म्हणजे तू खरंच पहिल्यांदा वहिनीशी फोनवर बोलत होता की काय. राज म्हणाला, पूनम जास्त न बोलता मला फक्त एवढं सांग, माझ्या मोबाईलमध्ये नंबर तू कधी आणि कसा सेव्ह केला. राज जरा आवाज चढवतच पूनमला म्हणाला. पूनम म्हणाली, लग्नाच्या दिवशी तुझा मोबाईल माझ्याकडेच होता, म्हणून मग वहिनीला नंबर विचारून मी त्यातच तिचा नंबर सेव्ह केला. काय नावाने केला. राज मोबाईल पाहत, ते आता तूच शोध. बोलून पूनम पटकन तिथून निघून गेली. आई म्हणाली, पूनम, राजने चढ्या आवाजात तुला
आवाज का दिला, पण तोपर्यंत तर पूनमने रूममध्ये जाऊन दरवाजाही बंद केला होता. सागर सर्व घेतलं ना व्यवस्थित? सागर आज हॉस्टेलवर परत जात होता, म्हणून मंगलाबाई सतत त्याला हे घे ते घे म्हणून आठवण देत होत्या. सागर म्हणाला, हो मातोश्री, मी सर्व घेतलंय. किती वेळ एकच विचारणार आहेस? आई म्हणाली, दरवेळी असाच म्हणतो तू आणि काही ना काही विसरतोस, म्हणून मला एवढ्या वेळ विचारावं लागतं. राज म्हणाला, सागर कशाने जाणार आहेस तू? सागर म्हणाला, ऑफकोर्स दादाश्री बसने. बरं, हे घे पैसे आणि नीट जा. मला पोचल्यावर कॉल कर. राज त्याला पैसे देत बोलत होता. सागर म्हणाला, दादाश्री, ही काय सांगायची गोष्ट आहे का? सागर पैसे पॉकेटमध्ये ठेवत बोलला. पूनम म्हणाली, आणि सागर, इथे तिथे वायफळ खर्च करू नकोस. सागर म्हणाला, पुणे, मला ते सांगायची गरज नाही आहे. तुझ्यासारखा मेकअपचा खर्च नाही आहे माझा. वायफळ खर्च करायला पूनम म्हणाली. सागर, दरवेळेस माझं मेकअप काढणं गरजेचं आहे का रे? पूनम चिडूनच बोलली. आई म्हणाले, चूप बसा तुम्ही दोघे. जायच्या वेळेसही शांत बसता येत नाही का? निघताना त्याने मंगलाबाईंचा आशीर्वाद घेतला, आपली बॅग खांद्यावर टांगली आणि निघाला. त्याला सोडवण्यासाठी सर्व दरवाजापर्यंत आले होते. सागर घरापासून थोड्याच अंतरावर गेला असेल की परत सर्व उभे होते तेथे आला. काय झाले सागर, असा परत का आलास? राज काळजीने बोलत होता. सागरने आपला चेहरा जरा दुःखी केला आणि राजकडे पाहत आपली ॲक्टिंग करत बोलू लागला. दादाश्री, माझ्या पश्चात या लंकी समान सदनांचा योग्य सांभाळ कर. माझ्या कैकसी समान मातेश्रीला जप. माझ्या दुश्मना समान बहिणीला माया लाव आणि माझ्या सीते समान वहिनीश्रीला तुझे अपार प्रेम दे. तिला सांग की तिच्या कर्णसमान धीराने तिच्या निघतासमयी चौकशी केली होती. आणि मातोश्री, मंगलाबाईकडे पाहत, मला माहीत आहे तुला कधी कधी वेड्याचे झटके येतात, पण त्याचा काही एक परिणाम स्वतःच्या स्वास्थ्यावर करून घेऊ नकोस. नीट खात पीत जा. एहन पूनम, आपल्या सुकडी बोंबलगत झालेल्या शरीरांसाठी चिंतित नको होऊस आणि स्वतःची काळजी घे. सागर, तू निघतोस की नाही? तिघे एकसाथ मोठ्या आवाज म्हणाले. राज मनातच विचार करत होता, काय म्हणून सेव्ह केला असेल पूनमने नंबर. राज आणि शिवम लंच टाईमला टिफिन घेऊन कॅन्टीनमध्ये आले होते, पण राजचं खाण्यात कमी, मोबाईलमध्ये जास्त लक्ष होतं. शिवम म्हणाला, काय शोधतोय मोबाईलमध्ये? राज म्हणाला, बायकोचा नंबर. राज बोलून गेला. शिवम म्हणाला, काय? आपण काय बोलतो हे लक्षात येताच राजने मान वर करून पाहिले. शिवम त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. राज म्हणाला, अरे म्हणजे मोबाईलमध्ये एक महत्त्वाचा फोल्डर सेव्ह करून ठेवला होता, आता दिसत नाही आहे, ते शोधतोय. राज सावरट फोल्डर शोधतोय ही की वहिनीचा फोटो? शिवम त्याला चिडवत, काय बोलतोस तू? तिचा फोटो का शोधू मी? राज, कारण तुला वहिनीला बघायची जबरदस्त इच्छा झाली असेल ना, आणि इथे वहिनी तर येऊ शकत नाही ना, म्हणून वहिनी नाही तर फोटोसही काय? शिवम डोळे मिचकावत राजला म्हणाला. राज म्हणाला, शिवम, तुला नाही वाटत तुझं डोकं नको तेथे जास्त चालतं ते? जरा कामावर लक्ष दे, म्हणजे बॉसचा ओरडा जरा कमी पडेल तुला. शिवम म्हणाला, मला ओरडा तुझ्यामुळेच पडतो, कळलं ना? त्या दिवशीही तुझ्यामुळेच तो टकलू मला ओरडत होता, आणि ज्याच्यामुळे ओरडतोय तो तिकडे टेकडीवर तपश्चर्या करत बसला होता. शिवम लंच बॉक्स लावत बोलतो. शिवमच्या बोलण्याने राज आपल्या शोध मोहिमेतून वास्तव्यात आला. तिचा नंबर काय म्हणून सेव्ह आहे हे पाहायला काय अर्थ आहे? राज म्हणाला, जेव्हा हे नातं काही दिवसातच तुटणार आहे, तिच्यात गुंतून तू तीच चूक परत करत आहेस. विचार करत त्याने उदास मनाने मोबाईलची स्क्रीन ऑफ केली. मला हे काय होतोय देवा? गुंतून जातोय का मी या नात्यात? लग्न होऊन काही दिवसच झाले आणि तरी मी वाहत जात आहे या बंधनात. त्याच्या त्या पाणीदार डोळ्यात जे मला काहीतरी सांगून पाहतात, त्याच्या त्या हळव्या वागण्यात. लग्न होऊनही त्याने कधी जबरदस्ती मला मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. नंदिनी म्हणाली, बाबा म्हणत आहे त्याच्या डोळ्यात खरेपणा दिसतो, पण माणसांच्या मनाचा थांगपत्ता कधी कधी त्याच्या डोळ्यांनाही लागत नाही ना. आणि त्याच्या आईने बाबाला सांगितले ते काय होते? मान्य आहे, बाबाला कानाचा प्रॉब्लेम आहे, पण आपल्या मुलीच्या बाबतीत ते एवढे केअरलेस तर नक्कीच नाही ना. देवा, काय होतं काही कळत नाही आहे. नंदिनी मनाशी संवाद साधत होती. ती कॉलेजमधून घरी आली होती, पण डोक्यात अजूनही त्याचाच विचार सुरू होता. रोहिणी म्हणाली, हे नंदिनी डिअर. रोहिणी मोठ्याने ओरडत आत आली. नंदिनी म्हणाली, रोहिणी हळू, आई ओरडेल ग नाहीतर. रोहिणी म्हणाली,
तुझ्या आईला दुसरं येतच काय ग ओरडण्याशिवाय? रोहिणी तिला मिठी मारत बोलत होती. तू कधी सुधारणार नाही. नंदनी हलकी हलकी हसत बोलत होती व तिनेही तिला आलिंगन दिले. थोडा वेळ दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. रोहिणी म्हणाले, नंदनी तू बोललीस ना त्याच्याशी डिवोर्सबद्दल? रोहिणीने विचारले. नंदनी म्हणाली, माहीत नाही का, पण यावेळेस तो डिवोर्स शब्द रुतला तिच्या काळ झाला. रोहिणी म्हणाली, मग? नंदनी म्हणाली, मग काय? रोहिणी म्हणाली, मग कधी देणार आहे तो डिवोर्स? नंदनीने त्यांच्यातील सर्व संवाद तिला सांगितलेला होता. रोहिणी म्हणाली, हो, मग आता जाऊन आला असेल ना तो वकिलांकडून? नंदनी म्हणाली, माहीत नाही, मी विचारले नाही त्याला. रोहिणी म्हणाली, माहीत नाही? नंदनी तुला हे नाते पुढे न्यायचे आहे का? नंदनी म्हणाली, वेडी आहेस का ग रोहिणी तू? हे नाते आईने जोडवले आणि आईची प्रत्येक गोष्ट फक्त माझ्या वाईटांसाठीच असते. मी हे नाते पुढे नेण्याचा तर विचारही करू शकत नाही आहे. नंदनी म्हणाली, मग त्याला आता फोन लाव आणि विचार तो वकिलांकडे गेला की नाही. नंदनी म्हणाली, काय आत्ताच? रोहिणी, मी उद्या घरी जाणार आहे, तेव्हा विचारेल ना मी त्याला. रोहिणी म्हणाली, केव्हा विचारशील? जेजुरीहून येऊन 2 दिवस झाले तरी विचारले नाहीस? त्याला तर तेच हवे असेल ना. नंदनी म्हणाली, अगं रोहिणी, आत्ताच विचारणे गरजेचे आहे का? तू कामात असेल यावेळेस. रोहिणी म्हणाली, असं करून तो फायदा घेईल ना ग तुझा, आणि वकिलाकडे जातोय म्हणून कधी जाणार नाही. नंदनी म्हणाली, पण माझ्याकडे त्याचा नंबर नाही आहे. रोहिणी म्हणाली, नंदनी मला खरं खरं सांग, तुला त्याच्यावर प्रेम तर नाही झाले ना? रोहिणीने असे विचारताच नंदनीचे डोळेच मोठे झाले. रोहिणी, काय बोलत आहेस तू? आजपर्यंत कोणावर प्रेम झाले नाही तर आता कसे होईल ग? आणि माझ्याजवळ त्याचा नंबर नाही आहे म्हणून आताच नाही म्हटले मी. तुझ्या दिमागाचे घोडे जास्त पडवत जाऊ नकोस. नंदनी जरा चिडूनच म्हणाली. रोहिणी म्हणाली, ओके ओके, आय एम सॉरी, मी पुन्हा नाही बोलणार ग. चल आपण थोडं बाहेरून फिरून येऊया का? रोहिणी विषय वळवत बोलत होती. रोहिणी, आता यावेळेस कुठं? नंदनी, यावेळेस म्हणजे? अगं खरी फिरायची मजा याच तर वेळेच असते ना. नंदनी म्हणाली, अगं पण रोहिणी. रोहिणी म्हणाली, प्लीज ना नंदनी. रोहिणी बारीक तोंड करत म्हणत होती. नंदनी म्हणाली, बरं चल बाई. शेवटी नंदनी ही तयार झाली. शुभम, बस होईल यार, आणखीन काय घ्यायचं राहिलं तुझं? तुझ्यामुळं घरी पोहोचायला मला वेळ होत आहे. नेहमी राज आणि शुभम बाहेर मार्केटमध्ये आले होते. शुभम म्हणाला, बस थोडा वेळ राज, थोडंच सामान राहिलेलं आहे. शुभमने स्वतःसाठी 2-4 महत्त्वाचे काही जे सामान घ्यायचे होते ते घेतले. राज म्हणाला, चल ना, झालं नाही का? शुभम म्हणाला, हो, 2च मिनिटे फक्त, एकच राहिलेलं आहे, हे पकड, मी येतोय तोपर्यंत. शुभम त्याच्या हाती बियर बॉटल पकडत बोलत होती. राज म्हणाला, शुभम, हे काय आहे? ह्या बॉटल कधी घेतल्यास तू? यासाठी आणलंस का मला तू तुझ्यासोबत? तू या पार्टीच बोलत होता तर. आजची तुझी आई गावाला गेली ना, आणि आजच तू? राज चिडून बोलत होता. शुभम म्हणाला, गुरु रामदेव बाबा, आपली ज्ञानवाणी मी नंतर ऐकेल, तोपर्यंत हे पकडून ठेवा, मी बाजूच्या दुकानातून चकना घेऊन येतो. ओके बोलून शुभम एका दुकानाकडे जाऊ लागला. शुभम राजने आवाज दिला, पण शुभम त्याचा आवाज ऐकू न गेल्यासारखा करत निघून गेला. राज म्हणाला, हा शुभम पण ना. राज नकारार्थी सुस्कारा टाकत पुटपुटला. तो तिथेच त्या दुकानासमोर एका बाजूला उभा राहून शुभमची वाट पाहत होता. त्यांच्या दोन्ही हातात बियर बॉटल होत्या. तेवढ्यातच त्यांच्या मोबाईलवर कॉल आल्याने तो घेण्यासाठी त्याने एक बॉटल काखेत पकडली तर दुसरी त्याच हाताच्या तळहातात धरली व कॉल उचलून फोनवर बोलू लागला. राज, लवकर ये येथे, एक माकडीन मुलगी माझ्या मागे लागली या. शुभम तिकडून बोलत होता. राज म्हणाला, माकडीन? कोणती माकडीन? राज गोंधळून शुभम म्हणाला, मला तिचं नाव माहीत नाही, पण थोडासा धक्का लागला तर पार तारफडली माझ्यावर. प्लीज तू लवकर ये ना. राज म्हणाला, असं काय केलंस तू? तुला मी आधीच म्हटलं होतं शुभम मुलीच्या मागे लागू नको म्हणून, पण साहेब ऐकतात कुठं आमचं? शुभम म्हणाला, राज, मी यावेळेस काहीच केलं नाही यार, आणि मला लेक्चर नंतर दे, आधी इथे ये पटकन. राज म्हणाला, हो मी येत आहे, तू कुठं आहेस ते सांग मला आधी. तो बियर बॉटल सांभाळत पुढं जात बोलत होता की समोरून घाई चालत येणाऱ्या कोणाला तरी धडकतो. त्याच्या हातातून त्या बियर बॉटल पडता पडता वाचत असतात, आय एम सॉरी. दोघेही सारखेच बोलतात. राजला तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने जरा समोर
समोर मान वर करून पाहिले तसा त्याला एक जबरदस्त झटका बसला. नंदनी, आता पुढं राज म्हणाला. नंदनी, तू येथे कशी काय? राज बिअर बॉटल मोबाईल सगट मागे लबत म्हणाला. नंदनी म्हणाले, हो मी येथे का नसायला हवी होती का? नंदनी हाताची घडी घालून त्यांच्यावर नजर रोखत राज म्हणाला, नसायला का हवी असेल? हे तुझं शहर आहे, इथे तुझं घर आहे, तू येथे राहतेस, मग तू येथे असणारच ना. इथे काय तू कुठेही असू शकतोस, तू घरी असू शकतोस, तू दुकानात असू शकतोस, तू मार्केटमध्ये असू शकतोस, मग तू येथेही असू शकतेस ना. राज काय बोलत होता त्याचं त्यालाही कळत नव्हतं. नंदनी म्हणाली, तू येथे काय करतोस? राज म्हणाला, मला आईने मार्केटमधून काही सामान आणायला सांगितले होते तेच घेण्यासाठी आलो होतो. ओ, ते महत्वाचे सामान तू पाठीमागे लपवलेल्या बियर बॉटला होत्या का? नंदनी दात ओठ खात राजला म्हणाली, गई भैस पाणी में. देवा आधीच्या मनात माझ्याविषयी कमी गैरसमज आहे का, जी तू त्यात आणखीन एकाची भर घातली आहेस? राज मनातच म्हणाला. नंदनी म्हणाली, बोल ना आता. राज म्हणाला, नंदनी, या माझ्या नाही आहेत, माझा मित्र शुभम त्याच्या आहेत. तुला खरं वाटत नसेल तर त्याला विचार. नंदनी म्हणाली, तू एखादी नाटक कंपनी का उघडत नाहीस रे? खूप चांगली चालेल बघ, प्रेक्षकांचे खूप चांगल्या प्रकारे मनोरंजन करशील तू. राज म्हणाला, नंदनी, मी. राज बोलतच असतो की नंदनी म्हणाली, यू नो व्हॉट, मला आत्ता वाटायला लागलं होतं की मी तुझ्या बाबतीत चुकीचा विचार करते, पण नाही, मी तुझ्या बाबतीत आधीपासूनच बरोबर नव्हती. तुला फक्त नाटक करता येतात. किती छान नाटक करतोस ना तू, सातसूतपणांचं. माझा मुलगा दारूला स्पर्शसुद्धा करत नाही अशीच बोलत होती ना रे तुझी आई. आता हे आम्ही म्हटलंच नाही असं म्हणू नकोस हा. तुझ्या या नाटकात तुझी आई पण सामील असेल ना. राज म्हणाला, नंदनी, तुला जे बोलायचे आहे ते मलाच बोल. माझ्या आईला मधात आणायची गरज नाही आहे. राज आवाज चढवत बोलत होता. नंदनी म्हणाली, का नाही आणायचं मधात? तुझ्या आईनेच तर आपलं नातं जोडलं ना खोटं बोलून. या नाटकाची सुरुवात तुझ्या आईपासूनच तर झाली ना, मग का आणायचं नाही मधात? नंदनी चवताळून बोलत होती. राज म्हणाला, हे बघ, मी खूप शांततेत घेतोय. याचा अर्थ असा नाही होत की तू माझ्यावर किंवा माझ्या फॅमिलीवर वाटेल ते आरोप करशील. आणि देत आहेस ना मी तुला डिवोर्स, करत आहे ना तुला या नात्यातून मोकळं, मग का तुझा नसलेला हक्क गाजवायचा प्रयत्न करतेस ग? राजही थोड्या रागातच बोलला. नंदनी म्हणाली, हे बघ तू. ती बोलतच होती की तेवढ्यातच तिचा फोन वाजला. ती फोन उचलून कानाला लावते. नंदनी म्हणाली, हो रोहिणी, मी आलेच ना. नंदनीने बोलून फोन कट केला. तिने राजकडे रागांचा एक कटाक्ष टाकला. तोही रागातच तिच्याकडे पाहत होता. त्यांच्या समोरून ती पुढे निघून गेली. ती गेल्यावर राजचाही फोन वाजला. फोनवर राजने नाव पाहून राज म्हणाला, शिट या नंदनीमुळे मी शुभमला तर विसरूनच गेलो. त्याने कॉल रिसीव्ह केला. शुभम म्हणाला, राज, तू तुझ्या मित्राला डायरेक्ट अंतिम संस्कार द्यायला येशील का? राज म्हणाला, शुभम काहीही काय बरडतो रे? राज तिथून निघतच बोलला. त्याला पलीकडून मुलीच्या बोलण्याचाही आवाज येत होता. शुभम म्हणाला, नाहीतर काय, ही माकडीन मला पोलिसाला द्यायला म्हणत होती. तू लवकर ये ना, नाहीतर ही माकडीन माझा जीव घ्यायलाही कमी करायची नाही. जरा पिसाडलेलीच वाटती मला. तसा मी नाही तिला, पण तुला तर माहीतच आहे ना, माझं लग्न व्हायचं हे अजून. मला चावली बिवली तर काय करू मी? राज म्हणाला, शुभम, तू तुझी वायफळ पळबड बंद कर आणि तू कुठे आहेस ते सांग मला. हो सांगतो. राजश्री थोडक्यात बोलून शुभमने फोन ठेवला. त्याने त्या मुलीकडे पाहिलं. तिची अजूनही बडबड चालूच होती. शुभम म्हणाला, तुला किती वेळा सांगू, मी तुला मुद्दामहून धक्का नाही दिलाय. रोहिणी म्हणाले, मी चांगलंच ओळखते तुझ्यासारख्या कंडर मुलांना. आधी धक्का मारायचा आणि नंतर आम्ही मुद्दामहून नाही केलं म्हणून बोलत सुटायचं. पण यावेळेस या रोहिणीशी पंगा घेतलास तू. नाही तुला 100 पिढ्यातील आई बहिणींची आठवण करून दिली ना, तर मी नाव नाही लावणार रोहिणी राठोड म्हणून. शुभम म्हणाला, पण तुझ्या 100 पिढीतील आई बहिणींना आठवून मी काय करू? रोहिणी म्हणाली, निर्लज्ज माणसा, मी तुझ्या आई बहिणींना म्हणत आहे. आता बघ तुझी काय हालत करते मी. नाही पब्लिक जमा करून तुला चप्पलचा हार घातला ना तर बघच. रोहिणी दात ओठ कात बोलत होती. शुभम म्हणाला, ओ, आता मला कळलं तर हे सर्व पब्लिक स्टंटसाठी सुरू आहे ना. मीही चांगल्या प्रकारे ओळखतो तुझ्यासारख्या माकडीन मुलींना.
कोणता मुलगा भाव देत नाही म्हटल्यावर स्वतःचं त्यांच्याकडून स्वतःला धक्का मारून द्यायचा आणि मग याने मला धक्का दिला म्हणून पब्लिकला जमा करून सांगायचं मी किती अबला आहे ते, हो ना? रोहिणी म्हणाली, पब्लिस्टन, तुला म्हणायचं काय आहे रे? मी तुला धक्का दिला. तुला धक्का द्यायला तू स्वतःला काय सलमान खान समजतोस की काय? तुझ्यासारख्या लफंडरान मुलांना सरळ करायला तर मला पब्लिकचीही गरज नाही आहे, समजलं? आणि एक मिनिट, तू मला माकडीन म्हणलास. तुझी हिंमत कशी झाली मला माकडीन म्हणायची? स्वतःचं थोबाड बघ आधी आरशात. एक नंबरचा चिपंजी दिसतोय. शिवम म्हणाला, मी चिपंजी? तर तू माकड प्रजातीतील सर्वात पिसाळलेली माकडीन आहेस. जिथे डोळे पुसलेले म्हणून तिला दिसत नाही की समोर एक हँडसम हँग मुलगा उभा आहे. रोहिणी म्हणाली, हँडसम मुलगा आणि तू एक घुबडासारखे डोळे तू काय शोपीस म्हणून लावून फिरतेस का? जरा आरशात जाऊन बघ, तुझ्यापेक्षा गोरीला तरी बरा दिसत असेल. शिवम म्हणाला, ए माकडी, जास्त बोलू नकोस काय? खूप ऐकलं तुझं, पण यापुढं ऐकणार नाही. तू एका रिस्पेक्ट कंपनीतील रिस्पेक्ट एम्प्लॉयशी बोलत आहे, समजलं ना? रोहिणी म्हणाली, ओ, मग तुझ्यासारख्या चिपॅन्जीच्या रिस्पेक्ट कंपनीत मुलींना गर्दी मुद्दामून धक्का देणे शिकवतात का? तितक्यातच नंदनी तेथे आली. काय झालं रोहिणी? तो चिपंजी मुलगा मागं लागलाय बोलत होती तू. नंदनी रोहिणी जवळ जात बोलत होती. हा बघ समोर, मला मुद्दामून धक्का तर मारलाच, वर मलाच तोंड वर करून बोलतोय. रोहिणी शुभमकडे रागाने पाहत बोलली. शुभम म्हणाला, वहिनी तुम्ही? तो पुढे बोलणारच असतो की तेवढ्यातच राज शुभमला शोधत तिथे आला. राज म्हणाला, शुभम काय झालं? कोणती मुलगी मागे लागली तुझ्या? शुभमने रोहिणीकडे चेहरा केला. राजने त्या दिशेने पाहिलं तसे त्याचे नंदनीवर लक्ष गेले. नंदनी म्हणाली, कोणती मुलगी मागे लागली म्हणजे? माझी मैत्रीण तुझ्या मित्राच्या मागे नाही लागली, तर तुझ्या मित्राने माझ्या मैत्रिणीला धक्का दिलाय, समजलं ना? राज म्हणाला, माझ्या मित्राने मुद्दामून धक्का दिलेला नाही आहे, चुकून लागला असेल. त्याचा एवढा बाऊ करायची गरज नाही आहे. मग तुला म्हणायचं काय आहे रे? माझी मैत्रीण खोटं बोलती का? नंदनी रागात, मला तसं म्हणायचं नाही आहे. तिचा गैरसमज झाला असेल, बस इतकंच. राजही रागात नंदनीकडे पाहत बोलत होता. रोहिणी म्हणाली, हो मिस्टर, माझा कोणताच गैरसमज झालेला नाही आहे. या चिपंजीने खरंच धक्का दिलेला आहे मला, तोही मुद्दामून. शुभम म्हणाला, काय धक्का दिलाय लावलास तू? तुझ्यासारख्या माकडींना धक्का देण्यापेक्षा मी आयफेल टॉवरवरून उडी मारणे पसंत करेल, समजलं ना? मग जा ना, मार ना उडी, वाट कशाची पाहतोय? रोहिणीही तेवढ्यातच तावात बोलत होती. नंदनी म्हणाले, रोहिणी जाऊ दे ना ग आता, तू सॉरी बोलला ना तुला? रोहिणी म्हणाली, सॉरी बोलून काय होते? तो चिपंजी बघ माकडीन बोलतोय मला. या चिपंजीला अशी सोडणार नाही आहे मी. राज म्हणाला, शुभम सोडून दे ना ग टॉपी, तू कशाला तिला रागाला आणतोयस? राज इकडं शुभमला समजावत बोलत होता. शुभम म्हणाला, मग का तिचं ऐकत बसू का मी? पाहिलं नाही का कशी बोलती ती माकडीन? राज म्हणाला, सॉरी बोल ना तिला आणि मिटून टाक ना. शुभम म्हणाला, मी आधी 2 वेळा सॉरी बोललो, पण तिने ऐकलं नाही आणि आता तर तिचा ॲटिट्यूड पाहून मी मुळीच सॉरी बोलणार नाही आहे. भलेही मला तिने पोलिसाला दिले तरी चालेल. राज, शुभम प्लीज ना यार, माझ्यासाठी. राजने खूप वेळा समजावल्यानंतर अखेर तो सॉरी बोलायला तयार झाला. शुभम म्हणाला, ठीक आहे. शुभम रोहिणीजवळ आला. सॉरी मॅडम, मी मुद्दामून धक्का नाही दिला, पण तरीही त्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. शिवम, माकडीन कुणीकडची, पुन्हा एकदा भेट मला. नाही तुला जन्माची अद्दल घडवली ना तर मी नाव बदलून टाकेल माझं, मनातच बोलत होती. रोहिणी म्हणाली, इट्स ओके. रोहिणी ॲटिट्यूडमध्येच बोलत होती. सगळं सॉर्ट आऊट झाल्यानंतर ती आपापल्या मार्गी लागले. पण जाताना नंदनीने एकदा राजच्या हातातील बियर बॉटलकडे, परत एकदा राजकडे पाहत रागात दिलेलं लूक राजच्या नजरेतून सुटलंच नाही. शिवम म्हणाला, राज, एवढं सगळं झालंच नसतं आणि तू मला आता सांगतोय. तेव्हाचं वहिनीला खरं का नाही सांगितलंस की तू त्यांच्याशी काहीही खोटं बोलला नाहीस म्हणून? आणि तू तुझ्याबद्दल सर्व काही त्यांच्या फॅमिलीला सांगितलं होतं. राज आणि शुभम आपल्या नेहमीच्या टेकडीवर आले होते. राज म्हणाला, मी सांगायचा प्रयत्न केला. शुभम पण तिने ऐकायला तर पाहिजे ना. सगळं मेच झालंय आता त्या गोष्टीचा मला विचार करायचा नाही आहे. तसंही तिला मी श्रीमंत वाटलो होतो,
म्हणून तिने मला निवडलं होतं. शिवम म्हणाला. राज, प्रत्येक गोष्ट पैशांनी जोडल्या जात नाही आणि मला वहिनी पैशाला पाहून लग्न करण्यातली नाही वाटत रे. राज म्हणाला. पण तिनं डिवोर्स मागितलाय. शिवम, जरा पैसा नसला तरी तर डिवोर्स मागितला तिने. एकदा तरी विचार केला असता ना. शिवम म्हणाला. त्यांना वाटत असेल तू फसवून लग्न केलंय म्हणून. कदाचित त्यांनी डिवोर्स मागितला असेल. राज म्हणाला. आता तिला डिवोर्स का हवाय याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही आहे. जेवढ्या लवकर या नात्यातून दोघांची सुटका होईल तेवढंच बरं आहे आमच्या दोघांसाठी. शिवम म्हणाला. पण राज म्हणाला. प्लीज शिवम, मला यावर काहीही बोलायचं नाही आहे. त्यावर शुभम गप्पच बसला. त्याला यावर बोलायचे नाही आहे म्हटल्यावर विषय संपतो ना. पण तू हे आधीच मला सांगितलं असतं तर माझ्या या बिअरचा खर्च वाचला असता ना. काही वेळानंतर शुभमचं बोलला. म्हणजे? राज प्रश्नार्थक नजरेने. म्हणजे मी एवढा वेळ विचारूनही तू तुझा प्रॉब्लेम सांगतच नव्हता, म्हणून आज दारू पाजून तुझ्या मनातलं काढणारच होतो मी. शिवम त्यांच्यापासून दूर जात बोलत होता. राज म्हणाला. साल्या, म्हणून तू त्या बिअर्स विकत घेतल्या. तुला माहीत आहे त्या बिअर्समुळं किती रामायण घडलं असतं. आधीच नंदनीच्या मनात माझ्याविषयी गैरसमज आहेत, त्यात आता तिला मी बेवडा पण वाटत असेल. राज शुभमकडे जात बोलत होता. शुभम म्हणाला. सॉरी, मला काय माहिती वहिनी तिथे येतील म्हणून आणि तुला अशा स्थितीत पाहतील म्हणून. राज म्हणाला. आता तुझ्या सॉरीने काय होणार आहे? तिने जर आता हे घरी सांगितलं तर आई मला प्रश्न विचारून हैराण करेल. तुला नसता उद्योग करायला सांगतं कोण रे? शिवम म्हणाला. अरे नाही सांगितलं कोणी, वहिनी घरी नाही सांगणार. राज म्हणाला. आणि सांगितलं तर? शिवम म्हणाला. तर काय, तू काकूंच्या प्रश्नासाठी तयार राहा. शिवम राजपासून दूर होतच बोलत होता. राज म्हणाला. शुभमचा बच्चा, आज सोडतच नाही मी तुला. तुझ्यामुळे मी फसलोय, नेहमीच फसतोय. आधी बियर बॉटल्स माझ्या हाती थमवल्या आणि नंतर तिच्याच मैत्रिणींशी भांडत होतास. शुभम म्हणाला. अरे मला काय माहिती ती माकडीन वहिनीची मैत्रीण आहे म्हणून. शुभम पडतच बोलत होता. राज शुभमला पकडण्याचा प्रयत्न करत होता. तसा शुभम त्याच्या पकडीपासून वाचवण्यासाठी इकडं तिकडं पडू लागला. थोड्या वेळाच्या पडापडीनंतर राजने त्याला पकडलेच. शुभम म्हणाला. राज, तुला काकूंची नाही तर वहिनीची शपथ, मला हात जरी लावलास तर. तसं राजने त्याला सोडले. काही वेळ असा शांततेत निघून गेला व नंतर दोघे खडखडून हसायला लागले होते. हीच तर त्यांची खरी मैत्री होती, जिथे एकमेकांचे दुःख काही क्षणापुरते का असेना पण विसरून जायचं. मला माहीत आहे राज, तुझ्या या हसऱ्या चेहऱ्यांमागे तू तुझे दुःख लपवत आहेस, पण मला हेही माहीत आहे की वेळ जीवनातील प्रत्येक गोष्टींचं औषध आहे आणि उत्तरही वहिनीला नक्कीच विचार करावा लागेल या नात्यांचा. शुभम मनातच विचार करत होता. रोहिणीने ड्रॉप केल्यानंतर नंदनी घरी आली. राजच्या हाती असलेल्या बियर बॉटल्स पाहिल्यानंतर तिचं गरम झालेलं डोकं आणि मनात उफाळलेला राग थंड व्हायला तयार नव्हता. तिने रागातच दरवाजांची बेल वाजवली. विद्या म्हणाली. मम्मी हे बघ, महाराणी आलेली आहे. कोणते युद्ध जिंकून आपल्या महाराणी साहेबा आल्यात आहे. नंदनी म्हणाली. हे बघ विद्या, मी काहीच बोलण्याच्या मूडमध्ये नाही आहे सध्या. उगीच मला बोलून रागाला आणू नकोस. विद्या म्हणाली. याला म्हणतात उलटा कोतवाल को चोर से डरे. एवढ्या उशिरा आलीस आणि मला शहाणपणा शिकवत आहेस का? तुझ्यामुळे मला आज उशीर होईल जेवायला. तू बनवशील म्हणून मम्मीनेही जेवण बनवले नाही आहे. पप्पाही जेवणाची वाट पाहत रूममध्ये निघून गेले. भुकेमुळे वाट लागली आमची आणि तू म्हणतेस मला रागाला आणू नकोस. याला तर हेच म्हणावं लागेल. हा, डोक्यावर मिऱ्यांनी नवसाबाई खऱ्या. नंदनी म्हणाली. काय, बाबाने जेवण केले नाही अजून? नंदनीने तिच्या बाकींच्या बडबडीकडे दुर्लक्ष करत विचारले. बाबानेच काय, आमच्यापैकी कोणीच जेवण केलेले नाही आहे. नंदनी तशीच उठली व चेंज न करता हात धुवून जेवण बनवायला लागली. लवकरच व्हावे म्हणून तिने तव्यावरचे पिठलं बनवण्यासाठी घेतलं आणि पोळ्यांसाठी कणिक तिंबून लागली. राधेश्याम म्हणाले. पिठलं झाल्यानंतर तिने बाबांना वाढून दिले. तसे विद्या आणि सुमित्राबाईही जेवायला बसल्या होत्या. तिने त्यांनाही वाढले. नंदनी, तुला जेवण बनवायची काय गरज होती? तू काही नोकर नाही या घरची. थकून आलीस तरी जेवण बनवायला. सुमित्राबाई म्हणाले. तुमचा टोमणा करते हा आम्हाला. आणि काय झालं तिनं बनवलं तर? ती काही शेतात काम करून नाही आली थकायला. नंदनी म्हणाली.
बाबा जाऊ द्या ना, हे माझंच घर आहे ना, मग मी बनवले तर काय झालं. त्यावर सुमित्राबाईने तोंड वाकडं केलं. नंदनीने गरम गरम पोळ्या सर्वांना वाढल्या. राधेश्याम म्हणाले, तूही जेवण करून घे नंदनी आता. नंदनी म्हणाले, हो बाबा, मी आणि पवन तुमचं झालं की लगेच बसव. नंदनीने मग जेवण करून किचन आवरलं आणि चेंज करायला रूममध्ये आली. चेंज केल्यानंतर ती जरा बेडवर पडली. आज ती खूप थकली होती, शरीरानेही आणि मनात चालू असणाऱ्या असंख्य विचारांनाही. मगाशी त्याच्या हाती दिसलेल्या बियर बॉटल्स काही गेल्या तिच्या नजरेसमोरून जातच नव्हत्या. शरीर थकले असूनही डोळ्यांना झोप लागत नव्हती. त्याचा विचार नाही करायचा हे स्वतःला 100दा बजावूनही त्यांचाच विचार ती करत होती. विचार करत असताना सतत तिचे कूच बदलणे चालूच होते. खरंच त्याच्या मित्राच्या असतील का त्या बियर्स बॉटल? नाही, असं कसं होऊ शकतं. त्याच्या हातात होत्या म्हणजे त्याच्याच असेल ना. आणि शुभम भाऊजींच्या नसल्या तरी दोघांनी सोबत पिण्यासाठीच घेतल्या असतील ना. माझ्याशी खोटं बोलला तो, प्रत्येक वेळी खोटंच बोलतो तो. नंदनी मनातच तिला झोप येत नव्हती, प्रयत्न करूनही. आता पीत असेल का तो? फोन लावून बघू का मी त्याला. त्याने हॅलो बोलताच ठेवून दिला फोन. तर नाही बोलला तर सांगायचे चुकीने लागला म्हणून. हो, असंच करते मी, स्वतःशी बोलून तिने मोबाईल हाती घेतलाच. शीट यार, त्याचा तर नंबरच नाहीये माझ्याकडं. आता काय करू मी. नंदनी करंटीचे नख दाताखाली चावत विचार करत होती. हां, पूनमला लावते, तिला विचारते तू कुठं आहे. बोलून ती पूनमला फोन लावते. पूनम अभ्यास करत होती. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. वहिनी नाव पाहून ती पटकनच कॉल रिसीव्ह करते. पूनम म्हणाली, हॅलो वहिनी, बोल ना, काय काम होतं. यावेळेस कशी काय तू माझी आठवण काढलीस. नंदनी म्हणाली, अगं काही नाही, मी सहज केला होता फोन. थोडा वेळ नंदनी तिच्यासोबत अशाच गप्पा मारत होती. तिला राजविषयी विचारायचं होतं, पण कसं विचारावं ते तिला कळतच नव्हतं. शेवटी हिम्मत करून ती विचारतेच. नंदिनी म्हणाली, पूनम, राज आहे का घरी. पूनम म्हणाले, राज दादा आहे ना, घरीच आहे, त्याच्या रूममध्ये आहे. तुला बोलायचं होतं का दादाशी. नंदनी म्हणाले, तिला बोलायचं तर वाटत होतं, म्हणजे तिला कळेल तो पिला की नाही ते. पूनमला ती सरळ विचारू शकत नव्हती. नंदनी म्हणाले, नाही ग, मी तर सहज विचारलं तुला. बरं मी ठेवते फोन. बोलून नंदनीने कॉल कट केला. पूनम मनातच म्हणाले, असं कसं वहिनी, नक्कीच तुला दादाशी बोलायचं होतं. एवढं बोलून तुझी सुई दादावरच अटकली होती की. और ये पूनम आपकी अपने दादा से बात कराने की रहेंगी. पूनम मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत निराधाराने बोलत होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.